पॉली हाऊसमध्ये रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर करून भरघोस उत्पादनं मिळाल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील. पण अमरावती जिल्ह्यातल्या काटआमला गावचे जगदीश गुप्तांनी यामध्ये बदल केलाय. गुप्तांनी आपल्या 3 ते 4 एकरांवरील पॉली हाऊसमध्ये सेंद्रिय पद्धतीनं भाजीपाला शेतीचं नियोजन केलंय. यातून ते दररोज किमान 5 ते 7 हजार रुपयांचा नफा मिळवतात. आज आपण त्यांच्या सेंद्रिय भाजीपाला शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी अमरावती जिल्ह्यात जाणार आहोत. अमरावतीतल्या जगदीश गुप्ता यांच्याकडे बडनेर जवळच्या काटआमला गावात 35 एकर शेती आहे. यापैकी जवळपास 5.5 एकरांवर त्यांनी NHMच्या मदतीनं पॉली हाऊसची उभारणी केली आहे. यामध्ये ते वेगवेगळ्या भाज्यांची शेती करतात. आमचा कॉलेज जीवनाचा मित्र आहे. तो अनेक वर्षापासून ऑर्गॅनिक शेती करतोय, सेंद्रिय शेती करतोय. तर त्याचे फायदे त्यांनी सांगितले. म्हणजे समाज हितासाठी त्याचबरोबर मातीसाठी सुद्धा सेंद्रिय शेती का आवश्यक आहे हे त्यांनी मला माझ्या मनावर त्यावेळेस बिंबवलं होतं आणि त्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. गुप्ता यांनी पॉली हाऊसमध्ये 4 ते 5 टप्पे केले आहेत. यामध्ये ते टोमॅटो, सिमला मिरची, कोबी तसंच पालेभाज्यांची लागवड करतात. जवळपास 8 ते 10 प्रकारच्या भाज्या ते यामध्ये लावतात. NHBच्या प्रोजेक्टप्रमाणे दोघा भावाची मिळून जवळपास 5.5 एकरचं पॉली हाऊस घेतलं आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या भाजीपाला, शिमला मिरची, साधी मिर्च, त्यानंतर टमाटर, हे एवढे पिकं मी घेत आहे सध्या. आणि सध्या सुरुवात आहे, लागवडीची सुरुवात आहे. पॉली हाऊसमध्ये ते रासायनिक खतं तसंच कीटकनाशकांचा वापर करत नाहीत. याऐवजी ते देशी गायींच्या शेण गोमूत्रापासून बनवलेले जीवामृत, दशपर्णी अर्क याचा वापर प्रभावीपणे करतात. शेतात भाज्यांच्या लागवडीसाठी देशी बियाण्यांना प्राधान्य देतात. देशी बियाणं भेटलं तर जसं मी दाखवलं, टमाटरचे चिखलदऱ्या भागातले देशी बी भेटले तर त्याचे जेवढे रोपं झाले तेवढे लावले, बाकी रोपं बाहेरून आणले. पाणीचं ड्रीपद्वारे आहे. खत आपलं अमृत पाणी. त्यानंतर आम्ही स्वतः एक एन्झाईम केला आहे फवारणीसाठी. एन्झाईम आणि गोमित्र सोबत टाकतो. त्यातनं प्रयत्न राहते, पण कंट्रोल झालं नाही तर एखाद्या वेळेस बाहेरचा सुद्धा औषध, म्हणजे केमिकल नव्हे तर ऑर्गॅनिक एखादं औषध भेटलं तर त्याचा वापर करतो. पाणी देण्यासाठी त्यांनी ड्रीपचा वापर केलाय. तर पॉली हाऊसमुळं त्यांना रोग किडींवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालंय. रासायनिक निविष्ठांना घरगुती सेंद्रिय निविष्ठांचा निवडलेला पर्याय आर्थिकदृष्ट्या खूपच हिताचा ठरलाय. शिमला मिरचीचं लागवड झाल्यानंतर 1.5 महिन्यानंतर त्याचं उत्पन्न सुरू होते. टमाटरसुद्धा 1.5 महिन्यानंतर त्याचं उत्पन्न सुरू होते. पालक 25-30 दिवसानं, 25 ते 30 दिवस. सांबार जवळपास 2 महिन्यानंतर आणि चवळी 15-20 दिवसात. शेपू 2 महिन्यात. असं त्याचं रोटेशन आहे. जगदीश गुप्ता आपल्या पॉली हाऊसमध्ये सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेल्या भाज्या अमरावती शहरातल्या किराणा दुकानांमध्ये विकतात. या मालाचं त्यांनी फारसं ब्रँडिंग केलं नाहीये, पण ग्राहक पुन्हा पुन्हा विषमुक्त भाज्यांची मागणी करतायत. सरासरी 50 रुपये किलोच्या दरानं या भाज्या विकल्या जात आहेत. दररोज किमान 10 हजारांची मिळकत होते. यातून खर्च वगळता 5 ते 7 हजारांची कमाई होते. तर महिन्याकाठी 1.5 ते 2.25 लाखांचा नफा या सेंद्रिय भाजी विक्रीतून मिळतोय. मार्केटिंगचं असं आहे, आमच्याच परिवारातलं एक चांगला शॉप आहे, किराणा दुकान आहे. तिथून आम्ही त्याचं मार्केटिंग करतो. त्याचबरोबर एक फिरती गाडीसुद्धा घेतली आहे. ती चौकामध्ये माल विकत आहे सध्या. एकदा ज्यांनी चव घेतली तर डबल निश्चित 100% येत असते. आणि विशेषत्वानं अमरावतीकर लोकांचा मनापासून आभार आणि कौतुक यासाठी करतो की त्यांनी ऑर्गॅनिक सेंद्रिय मालाची कदर केली. मार्केटमध्ये 10 रुपये जरी भाव असले आणि मी 20 रुपयात दिलं तरी ते राजी खुशीनं घेऊन जातात. म्हणजे सेंद्रिय मालाची कदर त्यांनी केली.
शेतकऱ्यांनी रासायनिक खतं तसंच कीडनाशकांच्या आहारी न जाता रासायनिक खतांना पर्याय शोधायला हवा, असं गुप्ता यांचं म्हणणं आहे. आपल्या पूर्वजांनी हजारो वर्ष शेती केली आणि जसची तशी तुमच्या हाती दिली. पण दुर्दैवानं आपण केमिकलचा अतिरेक वापर केलं तर आपली शेती त्याची पोत समाप्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ठीक आहे, वर्तमान पिढी किंवा यानंतरची पिढी व्यवस्थित राहील शेती व्यवसायात. त्यानंतर बंजर भूमी आपण आपल्या येणाऱ्या पिढीला देऊ का, याचा विचार निश्चितपणानं शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. हे झालं फक्त शेतीचा भाग, म्हणजे परंपरा ज्याला म्हणू की हजारो वर्ष आपल्या पूर्वजांनी चांगली शेती करून सुद्धा तुमच्या हाती दिली. समाजात नव्या पिढीला आरोग्यदायी विषमुक्त शेतमाल आणि पर्यायानं विषमुक्त अन्न खाऊ घालणं आपलं कर्तव्य असल्याचं गुप्ता यांचं मत आहे. केमिकल आपण शेतात टाकतो, कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात मी जात नाही, पण पावसाळ्यात पाटं वाहून निघतात शेतातनं, तोच नाल्यात जाते, नाल्यातनं नदीत जाते. म्हणजे पिण्याचं पाणीसुद्धा आपण वाहतं पाणीसुद्धा दूषित करीत आहोत. आणि त्याचबरोबर पाणी मुरते सुद्धा जमिनीत, तो एकटा मुरणार नाही, तो केमिकल घेऊन निश्चितपणानं जमिनीत मुरत असते. आणि म्हणून कदाचित एक 40-50 वर्ष आधी शेतातलं वाहतं नालं असलं त्यातलं पाणी पिल्यानंतर सुद्धा आजार होत नव्हते. आता आरोचं पाणी पिल्यानंतर सुद्धा आजार होतात. तर निसर्गाचं समतोल राखण्याची सुद्धा जबाबदारी सामाजिक दायित्व म्हणून आपल्यावर आहे, असं मला वाटतं. गुप्ता यांची शेती पद्धती जरी महागडी असली तरी शाश्वत आहे. येत्या काळात या सेंद्रिय विषमुक्त भाजीपाल्याची मागणी वाढत जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक निविष्ठांना फाटा देत गुप्तांप्रमाणे सेंद्रिय शेतीकडे वळणं गरजेचं आहे. अरुण जोशी, साम टीव्ही, अमरावती.